नमस्कार, मी स्वप्नील पुंडे. चहापाणी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे मेकअपची सौंदर्यात भर. आजच्या आपल्या प्रमुख पाहुणे आहेत दिशा देशपांडे मॅडम. दिशा देशपांडे मॅडम ह्या BCB पुणे येथून स्किन्स कॉस्मेटॉलॉजीच्या पदवीधर आहेत. तसेच त्या औरंगाबाद येथील ऑर्चिड ब्युटी लॉन्स व मेकअप स्टुडिओ, त्याचबरोबर ब्युटी अकॅडमीच्या ऑन्ट्राप्रिनर आहेत. त्या व्यतिरिक्त त्यांना मिस इंडिया सेकंड रनर अप बरोबर सुद्धा काम करण्याची संधी मिळालेली आहे. याच अनुभवामुळे त्या पुढे जाऊन महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञीच्या महाअंतिम सोहळ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. तसेच मिस परफेक्ट ऑफ औरंगाबादच्या त्या विजेत्या सुद्धा ठरलेल्या आहेत. तर आपण आपल्या विषयाला सुरुवात करूयात. मेकअपची सौंदर्यात भर. नमस्कार मॅडम. नमस्कार. आजचा आपला विषय आहे मेकअपची सौंदर्यात भर. तर माझ्या प्रेक्षकांना आपल्याकडून जाणून घ्यावं असं वाटतं की मेकअप म्हणजे नेमकं काय आहे. स्वप्नील, तसं बघितलं तर मेकअप म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या सर्वांना दिसणारी डोळ्यांची एक कल्पना म्हणजे पावडर, लिपस्टिक, आयशॅडो हे त्वचेवर लावणं, चेहऱ्यावर लावणं, याला म्हणतात मेकअप. पण आम्हा सर्व ब्युटिशियन्सच्या मते मेकअप ही कल्पनाच फार वेगळी आहे. मेकअप म्हणजे तुम्ही स्वतःला किती कॉन्फिडेंटली रिप्रेझेंट करता. मेकअप स्वतःला समोरच्यापेक्षा आपण स्वतःला मेकअपमुळे आपण आपल्याला एक कॉन्फिडन्स निर्माण करतो. आपले जे काही म्हणजे आपण म्हणू आपल्या चेहऱ्याचे जे काही फीचर्स आहेत त्यांना आपण अजून सुबक बनवतो, उठावदार बनवतो आणि त्याचद्वारे आपण स्वतःला कॉन्फिडंट हे करून रिप्रेझेंट करतो. तो म्हणजे मेकअप. तर मला वाटतं की आणि मेकअप हा एक संकल्पना अशी आहे की ज्याच्यामुळे तुम्ही जगामध्ये एक स्वतःची वेगळी आयडेंटिटी निर्माण करतात. अगदी बरोबर. मेकअप या विषयावर आपण बरंच सांगितलेलं मॅडम. पण मेकअपची सौंदर्यात भर कशी घातली जाते की मेकअपमुळे सौंदर्य जसं उठावदार जे दिसतंच, पण त्यातून वेगळी पर्सनॅलिटी आणि वेगळी भर कशी घातली जाते त्यामुळे. तर जसं मेकअप करताना आम्ही वेगवेगळ्या पद्धती असतात, आमच्या वेगळ्या काही ठराविक स्टेप्स असतात ज्या आम्ही फॉलो करतो सगळ्या ब्युटिशियन्स. ओके. तर जसं त्याच्यामध्ये आम्ही एक प्रायमर ऍप्लिकेशन असतं, त्याच्यानंतर कन्सिलिंग असतं, म्हणजे आय डेकोरेशन म्हणून आपण त्याला, लिप्स मध्ये आम्ही काम करतो. तर ह्या झाल्या मेकअपच्या वेगवेगळ्या पायऱ्या ज्या आम्ही ज्यातनं संपूर्ण व्यक्तिमत्व किंवा जी कुणी स्त्री आहे किंवा जी कुणी मुलगी आहे तिचं व्यक्तिमत्व म्हणा किंवा तिचे जे एक नैसर्गिक सौंदर्य आहे जे आम्ही अजून खुलवतो. तर आता हे मेकअप त्या सौंदर्यात कसं भर पाडतं. तर कुठलीही स्त्री ही सुंदरच असते, फक्त तिला अधिक सुंदर आपण हे मेकअप मधनं करतो. तर आता प्रसिद्ध कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे MJ स्कॅल्डियन, त्यांनी काय म्हणले आहे की मेकअप ही एक अशी कला आहे जी कुठल्याही असामान्य म्हणजे किंवा सामान्य व्यक्तिमत्वाला असामान्य बनवते, इतरांपेक्षा वेगळं बनवते. सर्वांनाच आपल्याला नाक, डोळे, ओठ सगळं कारणं आहे, पण ते सगळ्यांचे सारखे नाहीये, ते वेगवेगळे आहे. आणि मेकअप हे एक असं टूल आहे की जे इतरांना त्या प्रत्येक पार्टला, त्या प्रत्येक पोर्शनला अजून उठावदार बनवतो. आता जसं आपण म्हणू जेव्हा आम्ही म्हणजे एक ब्लशर अप्लाय करतो एखाद्या मुलीच्या चिक्सवर, तर ते ब्लशर हे रिप्रेझेंट करतं, तिचं सौंदर्यात अशी भर पाडतं की ती किती तरुण आहे. ओके. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही आयशॅडो ऍप्लिकेशन करतो, प्रत्येक व्यक्ती हा वेगवेगळ्या रंगाचे डोळे किंवा प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्याभोवती वेगवेगळे रंग असतात आणि त्याच्यात आम्ही अजून मेकअपचे रंग वापरून ते डोळे अजून आकर्षक, उठावदार बनवतो, जेणेकरून समोरच्याला त्या व्यक्तीच्या डोळ्यातला भाव वाचता आला पाहिजे. लिपस्टिक, आता जेव्हा आम्ही ओठांवर लिपस्टिक लावतो तर कुठलीही लिपस्टिक म्हणजे आम्ही कधी माइल्ड लिपस्टिक लावतो, कधी बोल्ड वाला लिपस्टिक लावतो. तर जेव्हा आम्ही एखादी बोल्ड लिपस्टिक लावतोय तर ती लिपस्टिक असं रिप्रेझेंट करते की त्या व्यक्तीचे विचार म्हणा, शब्द हे किती पॉवरफुल आहेत हे त्या लिपस्टिकमुळे जाणवतो. आता कन्सिलिंग ही टेक्निक आम्ही जेव्हा वापरतो तर कन्सिलिंग म्हणजे स्वतःचे गुणदोष किंवा स्वतःला कन्सील करणं नाही होत. कन्सील करणं म्हणजे तुम्हाला किती जण तुमच्यातल्या चांगल्या गोष्टी नोटीस करतील किंवा नाही करणार, दॅट इज द कन्सिलिंग पार्ट. मेकअपचा दुसरा पार्ट आहे कॉन्टरिंग.
काउंटरिंग म्हणजे जेव्हा तुम्ही एखादं व्यक्तीचं फीचर असतं किंवा हे असतो ते काउंटरिंग मध्ये आम्ही शार्प बनवतो. अगदी बरोबर. तर त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीमध्ये तुमचे कलागुण आहेत त्याला शार्प करणं, इतरांमध्ये तुम्ही किती शार्प आहात, दॅट इज अ काउंटरिंग. तर हे सगळे जेव्हा टेक्निक्स आम्ही यूज करतो आणि जेव्हा एखाद्या म्हणजे मुलीच्या म्हणा स्त्रीच्या सौंदर्यावर आम्ही हे टेक्निक्स यूज केलेले असतात, त्यातनं हे प्रत्येक व्यक्तिमत्वाला खुलवतं सौंदर्य म्हणजे मेकअप. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमच्या सौंदर्यात अजून भर पडते. व्यक्ती किती वेगळा आहे इतरांपेक्षा हे सौंदर्यात भर पडतं. त्याच्यानंतर तुमचा आत्मविश्वास. आज जर तुम्ही आता जर साधारणपणे जर पाहिलं की एक विदाऊट मेकअप वाली व्यक्ती आणि मेकअप वाली व्यक्ती जेव्हा एखाद्या पार्टीमध्ये म्हणा किंवा फंक्शन मध्ये ज्या त्या पद्धतीने स्वतःला कॅरी करत असतात ना, तुम्ही कधीही बघा ह्या गोष्टी तुमचा इनर कॉन्फिडन्स वाढवतात, एक स्माइल आणतं तुमच्या चेहऱ्यावर. त्या ह्या सौंदर्य म्हणजे नुसतं स्वतःला सजवणं नाहीये. सौंदर्य म्हणजे स्वतःला कॉन्फिडेंटली कॅरी करणं हे सौंदर्य आहे. आणि अशा पद्धतीने ह्या गोष्टी वापरून मेकअप त्या नॅचरल म्हणजे नैसर्गिक सौंदर्यात अजून भर पाडतं असं मला वाटतं. मेकअपची सौंदर्यात जी भर पडते ते असं आपण विशदपणे सांगितलं. जसं त्यामुळे कॉन्फिडन्स वाढतो. जसं आपण म्हटलं की डोळ्यांचे जे हावभाव आहेत तर डोळ्यांच्या हावभावावरून तुम्ही किती कॉन्फिडंट आहात किंवा तुमचे लिपस्टिकचे जे कलर आहे किंवा चिकवरती किंवा गालावरती तुम्ही जे गुलाबी कलर मध्ये वापरताय तर त्यामुळे तुम्ही एक स्वतःला रिप्रेझेंट करता असं म्हणताय. जसं की आपल्याला माहित असेल मॅडम की जसं की एक हेमा मालिनी एक सुंदर नटिका म्हणते ज्यांना आपण किंवा हेरोईन म्हणते एक आपल्या पुरातन होते. तर त्या ज्या आहे भरतनाट्यम सारखं एक वेगळं जे कलागुण त्यांच्यामध्ये आहे. तर अशा डान्सच्या माध्यमातून असे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक तुमच्याकडे येत असतील. जसं मुलांना मेकअप करण्यासाठी किंवा समजा स्त्रिया येत असतील आणि किंवा नववधू म्हणा, तर यांचा आपण जे मेकअप करत असता आणि त्यांना तुम्ही खुलवत असता, मेकअपच्या मनात तुम्ही खुलवत असता, तर त्यावेळेस तुमच्या मनात काय भाव असतात? हे बघा, सर्वप्रथम जेव्हा आम्ही मेकअप करतो आणि त्यानंतर जेव्हा आमचा पूर्ण मेकअप होतो आणि ते जे एक स्माइल असतं त्यांच्या चेहऱ्यावर की आज मी रेग्युलर पेक्षा काहीतरी खूप वेगळी दिसते आणि त्या वेळेला ती प्रत्येक व्यक्ती स्वतःला खूप सुंदर समजते आणि त्यांना असं खूपदा जाणवतं की अरे मी रोजच्या पेक्षा पण एवढी सुंदर दिसू शकते का. खूपदा आपल्या लोकांचा ना आपल्या स्वतःवर विश्वास नसतो की मी सुंदर आहे किंवा मी सुंदर दिसते आणि जेव्हा मेकअप हे सौंदर्य खुलवतं त्यावेळेला त्यांचा तो स्वतःवरचा विश्वास वाढतो. कित्येकदा आपण हिरोईन्सला बघतो म्हणजे त्यांना त्या प्रत्येकाला वाटतं की वाव म्हणजे प्रियांका चोप्रा किती छान दिसते, राणी मुखर्जी किती छान दिसते. तर त्या मुलींना वाटतं की खरंच ह्या हिरो म्हणजे सुंदर लोकांनाच तिकडे संधी मिळतात. पण जेव्हा आपण त्यांना विदाऊट मेकअप ह्या लोकांना जेव्हा बघतो तेही आपल्यासारखे सर्वसामान्य असतात, पण मेकअप त्यांचं सौंदर्य खुलवत असतो. आणि जेव्हा हाच भाग आपण आपल्या सर्वसामान्य पोरींना देतो, किंबहुना मी म्हणेन की आपल्या इथल्या पण सर्वसामान्य मुली मेकअपमुळे हिरो हिरोईन्स पेक्षा पण खूप सुंदर दिसू शकतात. पण एक की त्यांना प्लॅटफॉर्म मिळतं म्हणून ते लोक अजून स्वतःला छान रिप्रेझेंट करतात. पण आपल्या मुलींना जेव्हा आम्ही नववधूंना आणि खूपदा आपल्याकडे काही असं प्रत्येक ह्याच्यात मेकअप करत नाही, मग आपल्याकडे काहीतरी सणवार म्हणा किंवा एखादा कार्यक्रम किंवा स्वतःचं लग्न म्हणा, त्यावेळेला आपल्याकडे मेकअपला इनिशिएटिव्हली घेतलं जातं किंवा केलं जातं आणि त्यावेळीच आपण आपल्या स्वतःला सुंदर दाखवतो. बरोबर. आणि मग जेव्हा मुली हे सगळं बघतात की अरे बापरे मी एवढं सुंदर दिसू शकते, तर ती जी एक स्माइल असते ना त्यांच्या चेहऱ्यावर, तो जो एक कॉन्फिडन्स त्या स्वतः बिल्ड करतात, तर ते जे आम्हाला मिळतं ते सगळ्यात मोठं मला वाटतं मेकअप केल्यानंतरचा मिळणारा आनंद आहे तो. प्रोफेशनली जेव्हा आम्ही काम करतो तर आम्हाला आमच्या कामाचा मोबदला मिळतोच, पण त्याच्यापेक्षा जास्त जे मिळतो ना त्यांचा विश्वास, त्या आमच्यामध्ये म्हणजे जो विश्वास त्यांना वाटतो की नाही दीदीनी मला एवढं छान बनवलंय, ते ह्या कामामुळे जास्त मिळतं. म्हणजे पैशांबरोबर जो विश्वास पण मिळतो असं तुम्हाला म्हणायचं? विश्वास मिळतो त्या मुलींमध्ये, स्वतःला कॅरी करण्याचा जो एक आत्मविश्वास पण आम्ही बघतो आणि त्यांना जेव्हा एक जाणवतं की मी पण दिसायला कुठे कमी नाहीये, मी पण सुंदर दिसू शकते, फक्त ह्याच्यासाठी हे छोटे मोठे जे टेक्निक्स आहेत ते मला युज करायचे, जे मेकअप शास्त्र म्हणजे ह्याच्यातले आहे, शास्त्रातले म्हणू शकतो आपण. जसं तुम्ही सांगितलं की मेकअपमुळे सौंदर्य आणखी खुलवता येतं, म्हणजे सौंदर्य त्याची भर पडते.
असा काही प्रसंग तुमच्याकडे आला की जसं की एखादी म्हणजे तिला वाटत होतं म्हणजे जसं की बेसिकली समजा एक क्लायंट आहे तुमचं, तिला वाटत होतं की बा मी नाही दिसू शकत, म्हणजे मी मीट नाही करू शकत, पण ती तुमच्याकडे आली, तुम्ही तिचं मेकअप केलं, तर तिचा एक कॉन्फिडन्स बिल्डअप झाला, असं काही उदाहरण आपल्याला सांगते? कॉन्फिडन्स बिल्डअप पेक्षा ना स्वप्नील, मी तुम्हाला इथे एक सांगू इच्छिते. माझ्याकडे ना काही दिवसांपूर्वी एक ब्राईड आली होती आणि तिने असंच आमच्याकडे म्हणजे माझं तिचं काही असं प्रत्यक्ष बोलणं नव्हतं झालं. एक लग्नाच्या 4-5 दिवस आधी ती आमच्याकडे कन्सल्टेशनसाठी वगैरे आली. मी त्यावेळेला पहिल्यांदाच तिला पाहिलेलं. तर जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिलं ना, कित्येकदा आमच्या स्वतःच्या पण कधी कधी अशा गैरसमज होतो. तर मी जेव्हा तिला पाहिलं त्यावेळेला मला एक असं वाटलं की बापरे, ही मेकअप करून खरंच छान दिसेल का, एक माझी एक कल्पना होती. कारण मी स्वतः तिच्यावर काम करायला सुरुवात नव्हती केलेली, बरोबर, फक्त तिचे एक ओव्हरऑल फीचर्स बघून की ओके कसे दिसेल कुणास ठाऊक. पण खरं सांगते, ज्या दिवशी आम्ही तिच्या लग्नाचा मेकअप वगैरे केला, इतकी सुंदर दिसत होती ती मुलगी, जी म्हणजे माझ्या विचारांच्या पलीकडे जाऊन ती सुंदर दिसली होती. हे एक आहे. त्याच्यानंतर आम्ही आता मध्ये एक खूप मोठा फॅशन शो होस्ट केला होता, त्याला आम्ही स्पॉन्सरशिप दिली होती आमच्या मेकअप थ्रू. तर अगदी गावाकडच्या मुली होत्या, अतिशय गावाकडच्या, म्हणजे वाळूज वगैरे किंवा छोट्या मोठ्या खेड्यात आलेल्या त्या मुली होत्या. आणि जेव्हा त्या आमच्या समोर बसल्या की म्हणजे त्यांच्या त्या इन्स्ट्रक्टरने आम्हाला दाखवलं होतं की ह्या मुली आहेत, ह्या स्टेजवर रॅम्प वॉकवर चालणार आहेत आणि ह्यांचा मेकअप आम्हाला करायचा आहे. तर थोड्या वेळ मला एक असं शंका होती की या मुलींना मेकअप तर देणार, पण ह्या कसं स्वतःला किती कॉन्फिडंट करणार, स्टेजवर कसं करणार, हे थोडंसं एक मनात कुठेतरी धाकधूक होती. कारण कसं होतं की आपल्या शहरी पोरींना आपण म्हणू शकतो की त्यांना ते रोज कॅरी करण्याची सवय असते, पण ह्या मुली कसं करणार कॉम्पिट बाकी स्टेजवर. मग आम्ही त्यांचं जे कॉस्ट्युम म्हणा, ड्रेसिंग, सगळं हेअरस्टायलिंग वगैरे, त्याच्यानंतर ओव्हरऑल पर्सनॅलिटी जेव्हा त्यांची इथे चेंज झाली माझ्या सलॉनमध्ये, आणि मग तेव्हा जेव्हा आम्ही तो प्रोग्राम बघायला गेलो आणि त्या मुलींना जेव्हा आम्ही रॅम्पवर पाहिलं, स्वप्नील, तुमचा विश्वास नाही बसला, किंबहुना माझा स्वतःचा त्या गोष्टीवर विश्वास नाही बसला. मेकअपमुळे त्या मुलींना जो एक कॉन्फिडन्स वाढला होता त्यांचा, आणि त्यांच्या म्हणजे त्या जेवढ्या सुंदर दिसत होत्या अजून, म्हणजे जे एक साधारण नॅचरल ब्युटी होती ती अजून खूप सुंदर खुललेली होती. आणि तो आत्मविश्वास त्यांना जो मेकअपमुळे मिळाला होता, आणि त्या ज्या पद्धतीने रॅम्पवर चालत होत्या, स्वतःला रिप्रेझेंट करत होत्या, त्यांची बघण्याची नजर, त्यांची प्रेक्षकांकडे एक हे हावभाव, तर ते प्रत्येक गोष्ट खूप सुंदर होती. आणि मग मला त्यातनं एक असं जाणवलं की मेकअप ही अशी गोष्ट आहे की जी म्हणजे सामान्यालाही असामान्य करू शकते. जसं की आपण म्हटलं की त्या मुली स्टेजवरती फार छान दिसल्या, जसं तुम्हाला आनंद झाला, तर त्यांच्या आई वडिलांना किती आनंद, त्यांच्या वादकांना किती आनंद झाला? नक्कीच त्यांच्या घरच्यांचाच आम्हाला जो एक फीडबॅक होता की मॅडम, तुम्ही जे मेकअप केले, आम्हाला स्वतःलाही वाटलं नाही की आमच्या मुली एवढ्या सुंदर दिसू शकतात किंवा सुंदर दिसतात. आणि त्याच्यामुळे त्या मुलींचा जो आमच्यावर विश्वास वाढला, त्यांच्याकडनं जे आम्हाला आई वडिलांकडनं फीडबॅक मिळाले, म्हणजे तिथे सगळ्यात टची मोमेंट होतं की त्या आईनी जेव्हा तिच्या मुलीला पाहिलं, त्यांनी अगदी पटकन असं काजळाचं ते हे काढून मुलीला नजर लागू नये म्हणून ते, म्हणजे हे सौंदर्य त्यांचं फुलवलं. जसं सौंदर्य आपण फुलवतो म्हटलं, बेसिकली काय होतं की जसं आपण शहरी भागात, शहरी भागामध्ये आपल्याला माहित असते की जसं ब्युटी लॉन्स आहे, तर लॉन्स हा शब्द आपण जे आहे बऱ्याच ठिकाणी वापरताना बघत नाही, आपण एक छान शब्द आपण या काय म्हणतो या करिअरला दिला, एक सुंदर शब्द आपण आणला त्यामध्ये. मला आणखी असं जाणून घ्यायचं की जसं की ग्रामीण भागातल्या मुलं मुली समजा किंवा शहरीकरणातल्या मुलं, शहरीकरणात बरंचसं माहित असतं पण ग्रामीण भागात माहित नसतं. असं काही आपल्याबरोबर घडलं की ग्रामीण भागातली एखादी मुलगी आली तुमच्याकडे, तिचा तुम्ही मेकअप केला आणि त्याच्यामुळे तुम्हाला तर आनंद मिळालाच, पण त्या गावामध्ये, त्या परिसरामध्ये तिची एक वेगळी ओळख निर्माण झाली, तिला चांगलं वाटलं, असं काही तुम्हाला सांगता येईल? स्वप्नील, तसं आपण म्हणू की ग्रामीण भागामध्ये अजून तरी सध्या ही दुर्दैवाची बात आहे आपल्याकडे की तेवढं मेकअपची कन्सेप्ट अजून तेवढी नाहीये, किंवा ग्रामीण भागातल्या लोकांना हे नाही माहिती की मेकअप आर्टिस्ट त्यांच्यासाठी फक्त पार्लरचा कोर्स करणं हीच एक गोष्ट आहे की ज्याच्याने मुलगी घरी राहून काहीतरी कमवू शकते. पण एक मेकअप आर्टिस्ट म्हणून पण ती स्वतःचं नाव कमवू शकते, त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन करू शकते. ही कन्सेप्ट अजूनपर्यंत पोहोचलेली नाहीये.
पण कसं आहे की माझ्याकडे आता फक्त माझ्या ओळखीमधनं आलेले होते ते. आता ते ग्रामीण भागातलेच होते, फक्त त्यांना की बाबा आता पार्लरमध्ये जायचंय आणि आता लग्नाचा मेकअप करायचा आहे, हीच एक गोष्ट होती त्यांच्याकडे. आणि मग जेव्हा मी त्यांचा मेकअप वगैरे सुरू केलं, त्यांना सांगितलं, आणि ती मुलगी ज्या पद्धतीने सुंदर दिसत होती, म्हणजे गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्याची की अगदी हिरोईन सारखी दिसत होती, नटी सारखी दिसत होती. ही एक छोटी त्यांना म्हणजे असं जाणून वाटलं की एक छोट्याशा गावातली मुलगी एक छोट्याशा मेकअपमुळे म्हणा किंवा सुंदर सजवल्यामुळे ती नटी सारखी दिसत होती. ही कॉम्प्लिमेंट सुद्धा आमच्यासाठी खूप मोठी आहे, किंवा हे आमच्यासाठी खूप आहे जास्तीचं. अगदी बरोबर. आणि या व्यतिरिक्त जसं की आपण म्हटलं की ते कॉम्प्लिमेंट तर तुम्हाला मिळालं, कॉम्प्लिमेंट हा विश्वास वाढवत असतो. अगदी बरोबर आहे. तर तुमचा असं काही आत्मविश्वास, असे काही कॉम्प्लिमेंट मिळालं तर तुमचा पण आत्मविश्वास वाढतो? हो, नक्कीच नक्कीच. म्हणजे आपण म्हणू की जेव्हा आम्हाला आमच्या क्लायंट्स कडनं, ब्राइड्स कडनं फीडबॅक येतात, आम्ही तो वेळोवेळी म्हणजे FB वर, इन्स्टावर ते पोस्ट करत असतो ते फीडबॅक, कारण ते फीडबॅक्स आम्हाला बूस्टअप करतात आमचं काम करण्यासाठी. आणि मग जबाबदारी त्यातनं जास्त वाढत असते की आता जे हे काम केलंय ह्याच्यापेक्षा पण आम्हाला अजून बेस्ट द्यायचंय. ह्याच्यावरच नाही म्हणजे एवढंच काम केलं त्याच्यावरच थांबणं हे नाही. आता लोकांचा विश्वास वाढलाय, जबाबदारी वाढलाय, आणि ते आमच्याकडनं अजून काहीतरी नवनवीन एक्सपेक्ट करतायत. बरोबर. तर त्यासाठी आम्हाला अजून काहीतरी करायचंय, शिकायचं आहे. तर ही तर गोष्टी आम्हाला कराव्याच लागतात, स्वतःला अपडेट ठेवावं लागतं. त्यामुळे आम्ही स्वतःला थोडं बूस्टअप करतो आणि एक विश्वास वाटतो की येस आपण कुठेतरी आहोत, लोक आपल्या कामाला नोटीस करतायत, त्यांना आपलं काम आवडतं आहे. मग ही गोष्ट तर ऑफकोर्स आपल्याला इन्स्पिरेशन देणारीच असते. आणि याच्यामुळे आमचंही सौंदर्य खुलतं अजून की आपल्याला करायचं. बेसिकली काय आहे की तुम्ही जसं म्हटलं की तुमचं सौंदर्य खुलतं किंवा तुम्हाला इन्स्पायरेशन देऊन जातं, तर आमच्या प्रेक्षकांसाठी आपण काय सांगाल की या करिअर मध्ये पण आता संधी मिळायला लागली, तर या संधीविषयी आणि आमच्या प्रेक्षकांना आपण यातून काय सांगू इच्छितो? माझं एकच म्हणणं आहे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना की हो, म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव कमवण्याच्या खूप साऱ्या संधी आहेत. तुम्ही स्वतःला एक मेकअप आर्टिस्ट म्हणून सुद्धा, फक्त म्हणजे एक पार्लर म्हणून किंवा एक ब्युटिशियन म्हणून नाही, स्वतःचा एक आपण म्हणतो ना डॉक्टरांचं जसं स्पेशलायझेशन असतं की BDSच असतात किंवा एक ऑर्थोपेडिक असतो, गायनेकोलॉजिस्ट असतात, तसं ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही मेकअप आर्टिस्ट म्हणून, हेअर ड्रेसर म्हणून, स्किन कॉस्मेटॉलॉजी मध्ये एक स्वतःचं ओळख निर्माण करू शकता, एक स्वतःचं स्पेशलायझेशन करू शकता या क्षेत्रामध्ये. ओके. आणि प्रत्येक वेळेला खूप जणांचं कसं की पार्लर म्हणलं की त्यांना असं वाटतं की आता वर्षभर काम करायचं, पण तुम्ही एक मेकअप आर्टिस्ट म्हणून जरी काम केलं, तुम्ही 6 महिने काम करू शकता, नंतर 6 महिने तुम्ही तुमच्या परत स्वतःला अपडेट करण्यात येऊ शकता. त्यानंतर ह्या आता तुम्ही स्वतःचं सौंदर्य कसं खुलवाल, तर मी एवढंच सांगेन की मेकअप ही एक आर्ट आहे, बरोबर, पण त्याला म्हणजे स्वतःला ग्रूमअप करण्यासाठी, शिकण्यासाठी तुमच्या स्वतःमध्ये पण ती जिद्द पाहिजे की मला काहीतरी करायचं, आत्मविश्वास पाहिजे की मला ह्यातनं काहीतरी करायचंय. तर त्यामुळे म्हणजे तुम्ही 1000चं प्रोडक्ट वापरताय का 10 रुपयाचं प्रोडक्ट वापरताय हे नाही मॅटर करत. याच्यामध्ये तुमच्यातली कला तुम्ही किती प्रभावीपणे मांडतात किंवा तुमच्यातलं जे एक आर्ट आहे ते तुम्ही किती छान यूज करतात, हे या फील्ड मधलं सगळ्यात महत्वाचं ऍस्पेक्ट आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे नक्कीच, आणि तुम्ही जर छोट्या छोट्या गोष्टी फॉलो केल्या आणि सौंदर्य किंवा सौंदर्याची भरी फक्त इंटरनली किंवा एक्सटर्नली नसून ती स्वतःला कॉन्फिडेंटली कॅरी करणे असं मला वाटतं. सौंदर्यामध्ये मेकअपची भूमिका या विषयावर आपण वेगवेगळी आणि सुंदरपणे मतं मांडली. सौंदर्य म्हणजे नेमकं उठून दिसणं नव्हे, नुसतं सुंदर दिसणं नव्हे किंवा नुसती लाली लिपस्टिक करणं नव्हे, तर या पलीकडे जाऊन कॉन्फिडेंटली तुम्हाला प्रेझेंट करणे याविषयी आपण महत्वपूर्ण माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत. आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात याविषयी आपला खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू स्वप्नील.